शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आणि या निमित्तानं हजारोच्या संख्येनं भाविक शिखर शिंगणापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण घर बसल्या शंभू महादेवाचं दर्शन देत आहोत। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत शिखर शिंगणापूरमध्ये। मात्र ज्यांना या ठिकाणी येता आलं नाही त्या प्रेक्षकांसाठी ही खास दर्शनची सोय आपण घर बसल्या प्रेक्षकांना करतो आहोत। खरं तर पाडव्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते आणि आजच्या दिवशी या यात्रेची सांगता होते। आपल्यासोबत इथले पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय नेमकं या यात्रेचं महत्त्व आहे, आजच्या दिवसाचं महत्त्व काय? आज यात्रेचा मुख्य दिवस असतो। जी मानाची तेल्याभोत्याची कावड आहे ती कावड मुंगी घाटातून वरून पाहिल्यानंतर माणूस त्या मुंगी घाटामध्ये मुंगीसारखा दिसतो म्हणून मुंगी घाट संबोधलं जातं। त्या घाटातून 3,500च्या आसपास अखंड महाराष्ट्रातून कावडी येत असतात। त्या कावडींचं म्हणजे महत्त्व असं की येताना त्या ज्या वाटेत नदी लागतील शिखर शिंगणापूरच्या पुष्कर तलावातील तीर्थ घेऊन महादेवाला त्यांचा जलाभिषेक करतात। महादेवाचे निस्सीम भक्त तेलीभूतजी बुवा जे होते त्यांनीच प्रपंचाचा त्याग केला आणि शंभू महादेवाच्या भक्तीसाठी प्रपंचाचा त्याग करून राहत्या घराला झोपडीला त्यांनी आग लावून ते शिखर शिंगणापूर या ठिकाणी महादेवाची भक्तीसाठी आल्यानंतर त्यांनी महादेवाची भक्ती करून माघारी गेल्यानंतर त्यांचा प्रपंच आहे असा महादेवाच्या कृपेने उभा होता। हे आजच्या दिवसाचं तिथून पुढे कावडीची परंपरा पडली। गेले शेकडो वर्ष झाले अखंड महाराष्ट्रातून या ठिकाणी हजारो कावडी प्रत्येक गावागावातून परंपरा पडली आहे की महादेवाची भक्ती करण्यासाठी कावडधारक जे प्रत्येक जल घेऊन महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी आजच्या दिवशी येतात आणि ही यात्रेच्या सांगतेचा शेवटचा दिवस असतो। साधारणपणे या कावडी किती वाजल्यापासून येतात आणि रात्री शेवटी मुंगी घाटातून ती कावड येते आणि शेवटी संध्याकाळी अभिषेक होतो? काय साधारण दिवसभराचं नियोजन असतं? पहाटे 6 वाजल्यापासून मुंगी घाटातून कावड चढायला सुरुवात होते। मानाच्या ज्या कावडी आहेत त्या शेवट मुंगी घाटातून पावणे 7च्या दरम्यान मुंगी घाटातून तेलेभूताची कावड जी आहे प्रधान मानाची कावड अशी आहे तेलेभूताची कावड ती मुंगी घाटातून वरती येते आणि रात्री 12च्या सुमारास त्या कावडीचा जलाभिषेक तिथं केला जातो। कारण नदीचं पाणी ते घेऊन येतात। महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर रात्री 12च्या सुमारास जलाभिषेक झाल्यानंतर यात्रेची सांगता होते। असं म्हटलं जातं की ही यात्रा झाल्यानंतर शिंगणापूरच्या आसपासच्या पंचक्रोशीला यात्रांना सुरुवात होते, त्याबद्दल काय सांगाल? आणि या ठिकाणी जे आहे ते कावडीचं महत्त्व, पाण्याचं महत्त्व काय सांगाल? शिखर शिंगणापूर महादेवाचं स्थान आहे। शंभू महादेवाचा अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत शंभू महादेव आहे। ही यात्रा संपन्न झाल्यानंतर आसपासच्या पंचक्रोशीतल्या किंवा जे तालुक्यातील जिल्ह्यातील गाव आहेत तिथल्या यात्रांना इथून सुरुवात होते। हे अगदी योग्य आहे। अच्छा, दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पाडव्यापासून या ठिकाणी काय विधी चालतात ते आपण सांगा। पाडव्या दिवशी महादेवाच्या लग्नाची मूर्त मेढवली जाते। पाडव्यानंतर 5व्या दिवशी पंचमीचा जो दिवस आहे त्या दिवशी महादेवाला हळद लागली जाते। महादेवाची हळद झाल्यानंतर अष्टमीच्या दिवशी शंभू महादेवाचं लग्न असतं। लग्नाच्या आधी 6च्या दरम्यान देवाला पागोटं बांधलं जातं। 2 मंदिर आहेत, शंभू महादेवाचं मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर, दोन्ही मंदिरांना पागोटं ध्वज बांधला जातो। त्यानंतर रात्री 12च्या नंतर महादेवाचं अंतरपाठ विधिवत जे आपण लग्नात जे विधी असतात त्या सर्व विधीनुसार महादेवाचं लग्न संपन्न होतं रात्री 12 वाजता। आणि अखंड भारतामध्ये पाहायला गेलं तर 2 शिवलिंग असलेले एकमेव शिखर शिंगणापूर हे देवस्थान आहे। या 2 लिंगांचं महत्त्व असं की महादेव आणि पार्वती सारीपाटाचा डाव खेळत असताना माता पार्वती महादेवाबरोबर जिंकण्यासाठी चिडल्यानंतर महादेव क्रोधित झाले आणि शिखर शिंगणापूर या कोतलगिरी पर्वतावर आले। या कोतलगिरी पर्वतावर आल्यानंतर माता पार्वतीने अंतर्ज्ञाने पाहिलं की महादेव कोतलगिरी पर्वतावर आहेत। हिता आल्यानंतर माता पार्वती आणि महादेव यांच्यामध्ये यांचे संबंध ह्यांचा समेट घडवण्यासाठी विष्णुदेवांची मूर्ती आहे विष्णुदेवांनी यांची मध्यस्थी केली आणि महादेव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न केला। त्यामुळे पुनर्विवाह इथं संपन्न झाला, म्हणून इथं 2 लिंग आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकतो घर बसल्या प्रेक्षकांना, एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण शंभू महादेवाचं दर्शन दिलेलं आणि या दिवसाचं महत्त्व काय, कशा पद्धतीने यात्रा पडते हे पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, शिखर शिंगणापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.